हे बघा मी काय म्हणतो नीलकमल तू मांडीवर का बसला? अरे मला वाटलं खुर्ची आहे म्हणून. खुर्ची आहे? पलंगावर तो बापाने ठेवली होती खुर्ची. आय एम सॉरी. ऍक्टिंग सुचते गौऱ्या. आज खराब का तू कोण आहे बाबा जा ना इकडनं दिन सांग ठेवून येत मार खायची ना. गौऱ्या ते खरंच का काय? सॉरी खराब का काका एक तर तुम्ही लुंगी नेसले ना असं वाटतं मटनवाला आलाय म्हणून. किती छान आहे ना. किती गोड आहे कुत्रा. एकदम गोड आहे. वेगळंच ब्रीड आहे ना. बोकड आणि कुत्री यांच्या अनैतिक संबंधातून झालाय का. नमस्कार मंडळी. सॅडनेसच्या तापाला मॅडनेसची गोळी द्यायला पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा चौकार. गोदावरी या सिनेमाची टीम आज देखील आपल्या हास्य जत्रेत धमाल करण्यासाठी उपस्थित आहे. त्यांचं देखील मनापासून स्वागत. मंडळी लंडन रिटर्न गौरव मोरे आज पुन्हा एकदा खरात काकूंना एक स्कीम विकायला आलाय. बघूया आज त्याचा काय प्लॅन आहे ते. अरे यार गौऱ्या भाई काय करतो यार. पोरं नाक्यावर उभी आहे यार. आज चायनीज बिनीची काहीतरी सोय कर ना. मला सांग आज रात्री तू काय खाणार आहेस. वडापाव उसाचा रस. अरे छोटे लोग छोटी सोच. आज गौऱ्या तुमको चायनीज खिलाएगा. चायनीज. हाँ तोंड बंद कर सूप बाहेर यायला लागले. देतो ना चायनीज. अरे यार गौऱ्या यार उगाच आशा नको लावू यार. अरे बाबा नको टेंशन घेऊ चायनीज देणार म्हणजे देणार. जिसका कोई नहीं होता उसका खरात काकू होता है. काकू होत आहे. ती केवढी आहे माहिती आहे ना. चल ये चल चायनीज खातो ये, चल लवकर ये. हा, खरात काकू ओ खरात काकू आहात का खरात काकू. घरात काकू घरात काकू आज का घरात काकू. गौऱ्याला दारात काकू. गौऱ्याच्या मागे पम्या काकू. जुळते गौऱ्याच्या मागे पम्या जुळते. नाही, नाही. मग चायनीज पाहिजे ना हा, जरा पाहिजे, गप्प बस पाहिजे, गप्प बस. पाहिजे. मी सांगतो तेवढा ऐक. हा. ओ काकू काकू अबे पम्या हा दार ओपनच आहे. अरे ये गौऱ्या हा काकू घरात नाही वाटतं. कसे पैसे मिळणार आपल्याला अरे, गौऱ्या. हाय ना यार काकू ओ काकू. काय रे गौऱ्या सकाळी सकाळी. आईला काकू अॅनाकोंडा किचन मध्ये वाटतं. ओ काकू येऊ का आम्ही. ए थांब बाहेरच थांब मी येते. येतंय काकू येतंय. आगाऊपणा करू नको उगाच. काकू हा किचन मध्ये काय करत होतात. काही नाही रे ते मी आईस्क्रीम खात होते ना. होय का. हा काकू हा. किचन मधून काहीतरी आवाज आला. आतमध्ये मांजर बिंजर आले काय. नाही मांजर नाही रे ते खरात काका आतमध्ये. अच्छा बोका आहे बोका. ए, खरात काका आतमध्ये आहेत. घरात काका आतमध्ये आहे. हा. मग दार लावायचं ना नाही तिकीट तरी लावा. किचन मध्ये आलो असतो आम्ही. गौऱ्या उगाच आगाऊपणा करू नकोस हं. कानाखाली मारेन. कशासाठी आलायस ते सांग पटकन. बसाना सांगतो ना बाबा बसाना. हा काय रे काय गाठी आहे तुमची. तू उगाच लात बघितलीस. वाह. मी काय बोललो. कशाला आलायस ते सांग ना बसाना पटकन. सांगतो ना बाबा बसाना. अरे खरात काका घरात आहेत त्यांना बोलव ना बाहेर. बोलतो ना बसा बसा मला बोलता. हट. अरे गौऱ्या आगाऊपणा करू नकोस हं. अरे मी काहीच करत नाही आहे. या वस्तू सगळ्या असं करत मी काय करू. तुझ्यातलाच चरबी आहे मला माहितीये. बसा बसा बसा. पटकन बोल. वर्गणी मागायला आला असशील ना आत्ताच्या आत्ता निघून मला जा. सांगा कार्या. काका आहेत ना घरामध्ये. काकांना बोलवा त्याला शेवटचं बघू द्या. शेवटचं बघू द्या म्हणजे. काकांना शेवटचं कधी बघितलं मला अजिबात आठवत नाही. प्लीज काकांना बोलवा. ओ काका काका लवकर या. हळू हळू. हॅलो काका लवकर या. काय गौऱ्या काय चाललंय. काय म्हणलं. काय काय चाललंय. हे आम्ही विचारलं पाहिजे. काय काका काय चाललंय. हा? काय आल्या डायरेक्ट किचन मध्ये. अर्धे आईस्क्रीम खात होतो. काकू नक्की आईस्क्रीमच खात होतात ना. हा ते म्हणून काका पण बसत आले म्हणून विचार. आगाऊपणा करू नकोस हं, गौऱ्या आधीच अरे मी सांगते. काय आगाऊपणा करत नाही काकू. हा बघितलं यार इकडे आपण फेमस करायला आलो. हे म्हणतात आगाऊपणा करतोय म्हणून. बसा काकू बसा हा? बसा बसा ग. अगं आई, तू अरे काकू काय झालं तुम्हाला. मार ना सनकन. कुठून पण आवाज काढशील. अरे बाबा मी नाही त्या वस्तू त्या बोलतात परत माझ्यासोबत. काढलास तर बघ मग. बर सॉरी बाबा हा माफ करा. बघा
अशी दिना सांगतात तुझं काय मधीच हा मी खरात काका खरं सॉरी खरं का काय मला वाटलं कोणतरी बाहेरचा माणूस येऊन आपलं स्किट बघायला बसलंय सॉरी खरं का तुम्ही या ना भिंतीत कुठे जाता इकडे या इकडे काकू बस हा मी काय म्हणतो हा यांच्या इथे लिहा ना खरात काका म्हणून तू कम्या तोंडावर कॉन्फिडन्स नाही खरात काकांच्या तुझ्या आहे ना त्या नाव म्हणते खूप दिवसांनी तुम्ही ये कानपण हवी ना दोघांना पण पटकन बोला फेमस म्हणजे काय अरे बाबा फेमस म्हणजे काय सांग तूच का सांग ना सांग सांग अरे यार तोंडाने सांग तोंडाने जास्त ऍक्टिंग करू नका दोघं पण पण तुम्ही एक शांत बसा जरा बसा खाली हे बघा मी काय म्हणतो नीलकमल तू मांडीवर का बसला अरे मला वाटलं खुर्ची आहे म्हणून खुर्ची आहे पलंगावर तो बापाने ठेवली होती खुर्ची आय एम सॉरी ऍक्टिंग सुचते हा गौऱ्या आज खरात का तू कोण आहे बाबा जा ना इकडनं दिन सांग ठेवले मार खायची ना गौऱ्या ते खरंच का काय? सॉरी खरंच का आडवं बघा. काका एक तर तुम्ही लुंगी नेसले ना असं वाटतं मटनवाला आलाय म्हणून किती किलो करू तुम्ही नका जास्त बोलू तुम्ही बसा त्यांच्या कुठे नादाला लागताय अहो काकू मी तुम्हाला फेमस भाई तू सांग ना बाबा आपल्याबद्दल जरा गौऱ्याने युट्यूब चॅनल काढलंय नाव सांग आपल्या चॅनेलचं टुटू वर्ल्ड फेमस स्टार आपले सबस्क्रायबर सांग 3 लाख 3 लाख मग काकू हा बसा काय रे हे कोण आहे यार बोल गौऱ्याला दर महिन्याला 25,000चा चेक येतो 25,000 25,000 हो य माझ्या चॅनेलला एवढे लोक बघतात त्याचे मला पैसे मिळतात 25,000 रुपये तुझ्या चॅनलला एवढी लोक बघून पैसे मिळतात तुला हा मी काय म्हणतो गौऱ्या काय? ऐक ना आमच्या दोघांचा व्हिडिओ शूट कर ना आणि टाक नाही कुठंतरी असा कसं काय आर काय कंपनीत एक दिवस आडानं बोलवितात का मला पैसा नाही पैशाची लई तारांबर झाली कर काहीतरी गौऱ्या आर पैसे नाही अजिबात मला जेव्हा पहिला 25,000चा चेक आला ना माडवात पाणी आलं मी म्हटलं यार मला माझ्या खरात काकूसाठी काहीतरी करायचं आहे मग आम्ही दोघांनी पण ठरवलं की आपण ना खरात काकूचा व्हिडिओ शूट करूया आणि आपल्या चॅनलला टाकूया मला खरात काकूना फेमस करायचं आहे त्यांच्यामध्ये एवढं टॅलेंट आहे ना मला वाटतं खरात काकू दर महिना 50,000 रुपये तर आरामात करतील आरामात कमवतील 50,000 म्हणजे काय अरे मला खरात काकूला स्टार करायचं आहे म्हणजे तू हिला स्टार करणार काका आणि फक्त खरा काकू नाही तुम्हाला पण आम्ही स्टार करणार आणि माझे व्हिडिओ टाकून 50,000 मिळतील येस मिळतील फक्त आपल्याला थोडस चॅनल सुरू करायला काही पैसे खर्च करायला लागतील गौऱ्या वाटलंच होतं मला याच्या आधी मला खूप वेळा गंडवलेस आत्ता जर पैसे घेतलेस ना बुक्काच टाकेन तुम्हाला काय वाटतं घाबरतो तुम्हाला मी हो बुक्का मारून दाखव हिंमत असेल तर नाही घाबरत मला तू अरे मारून दाखव बुक्का हे आहे ना सॉरी 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 लागलं नाही ना खरं तर मारणार जोरात. सॉरी 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 अहो काकू मी इकडे तुमच्याकडे पैसे मागायला नाही आलोय चॅनल सुरू करायला काही पैसे लागतील आपल्याला त्यासाठी आलोय तुमच्याकडे कशाला पैसे घेऊ मी फक्त चॅनल सुरू करायचे मला पैसे द्या नक्की गंडवणार नाही ना अरे बाबा गडवले तर माझे केस कापा तुम्ही हा मी कैची आणतो थांबा बस ना 2 मिनिटं गप्प हा किती पैसे लागतील किती किती पैसे लागतील रे आपल्याला चॅनल सुरू करायला चायनीज 6 पंटर 1/2 500 5,000 5,000 रुपये लागतील 5,000 अहो काकू 50,000 कमवणारा तुम्ही दर महिना 5,000 ला घाबरता का तुम्ही हो काका समजावा काकूंना नाही काकांना समजाव पैसे तेच देणार आहेत काका पैसे देतो मी पण 50,000 नक्की मिळाले पाहिजेत आपल्याला विचार करा आता 50,000 मिळणार आहे नंतर 1 लाख 50 लाख 1 करोड तुम्ही करोडपती होणार काका विचार करा काका आजूबाजूला 10-12 बॉडीगार्ड हा. काकूंना पकडून 15 तुम्हाला पण बॉडीगार्ड असतील ना म्हणून हा डन आहे डन आपलं डन 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 चला डन चला व्हिडिओ शूट करूया आपण Video shoot करूया. चला व्हिडिओ शूट चला, करूया पटकन. बरं मला सांग काकू तुम्हाला काय येतं मला डान्स येतो हा Dance? तुमचा डान्स शूट करूया आपण Dance करूया? डान्स करूया थँक्यू थँक्यू तुम्ही तुमच्या जागेवर जाऊन बसा कर 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 डान्स कर डान्स हा, डान्स गप्प बसा तिकडे जाऊन व्हिडिओ हा व्हिडिओ व्हिडिओ शूट करू काकू, Dance. व्हिडिओ शूट कर सर काकू हो. सावकाश अख्खी बिल्डिंग मागे जाऊन पुढे आली उगाच आपलं काही करू नकोस ओ, बापरे रेडी हा रेडी रेडी हा चला हा कर शूट कर शूट कर सॉरी काय एवढं झालं बम्या
हा जज कुठे गेले रे ए, गौऱ्या, इथे. इकडे आहे. काय नाही काकू अल्टी डान्स इकडचे तिकडे तिकडचे इकडे काय डान्स केला काकू चांगलं केलं काय शपथ काय डान्स केला यार खतरनाक डान्स केला चांगलं केलं. मस्त केलाय नाही रे हा? मला नाही छान नाचता येत हा छान नाही हिला डान्सच करता येत नाही हा, काय पण चांगला डान्स केला अजून काय पाहिजे तुम्हाला गौऱ्या मी काय म्हणतो माहितीये का हा. हिच्या डान्स पेक्षा माझी ऍक्टिंग शूट कर काय सांगता तुम्हाला ऍक्टिंग येते हा काका तुम्हाला ऍक्टिंग जमते हा हा मग आणि ऍक्टिंगला तुम्ही जो केला वातावरण निर्मिती या चला करूया. कुठे ना मी नाही नाही काकी काकू ओ काकू तुम्ही चांगली ऍक्टिंग करा हा. हा चला सुरू करायला घ्या हा 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 रोल साऊंड ऍक्शन अरे बापरे कशी वाटली ऍक्टिंग कशी वाटली ऍक्टिंग काय झालं काय केलं तुम्ही महाभारताच्या युद्धात मेलेला सैनिक केला मी अरे बापरे चला ना माझ्या बरोबर किचन मध्ये नाही नाही मी तर सांगतो काय केलं हे असं करणार लोक बघतील का तुमची ऍक्टिंग नाही पण बघतील चांगली केली ही कसली चांगली केली लोक आपल्याकडनं पैसे घेतील पैसे देणार आहेत आपल्याला दुसरं काय ते दुसरं करा, फेमस दुसरं. जे लोक Famous करू? हा Famous फेमस करू? हा चला रोल हा, साऊंड ऍक्शन ऍक्शन हा ए कोण खोकते रे अरे मी खोकतोय तुम्ही आहे सॉरी मला वाटलं स्किट खोकते का काय नाही हे काय केलं तुम्ही आता अरे पिक्चर सुरू व्हायच्या अगोदर ऍडव्हर्टाईज लागते का नाही हा. त्या ऍडव्हर्टाईज मला माणूस केला मी फेमस आहे तो काकाला ना सिगरेटचा पॅकेटवर छापला पाहिजे अरे हे कसलं? कोण लोक बघणार आहे आता त्यांना जे भावलं ते तेच करतात ना काय करता यार असं आता काय? कोणी बघणार नाही सगळे निघून जातील 1 रुपया मिळणार नाही आपल्याला फक्त सगळे पैसे मला मिळतील तुम्हाला काहीच मिळणार नाही मग काय करू अरे आम्हाला काय जमणं झालं आता आम्ही एवढी ऍक्टिंग काढतो एवढी कुठे ऍक्टिंग एवढी ऍक्टिंग काढतो अरे असं कशाला करताय तुम्ही पण बसा थांबा मला तुम्ही 5,000 रुपये द्या आपण काय ते बघूया माझी क्रिएटिव्ह टीम आहे आम्ही तुम्हाला फेमस करतो द्या मला 5,000 रुपये 5,000 हा कसलं पैसे पैसे कशाला देणार तुला एक मिनिट अहो एक तुम्ही कायच करत नाही मजा हा? हे असं करतं कोणी हॅलो? हा ऍक्टिंग पण तुम्हाला सांगितलं हॅलो? करायची, तुम्हाला जमत नाही हॅलो खरात हा बोल ग थोरात ऐक ना तुझ्याकडे गौऱ्या आलाय का ग हो आलाय त्याला पकडून ठेव त्याला सोडू नकोस का ग अगं काल रात्री आला होता माझ्याकडे मला म्हणाला तुमचं चॅनल काढतो माझ्याकडनं 5,000 रुपये घेतले माझा डान्सचा व्हिडिओ शूट केला आणि आपल्या सोसायटीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलाय काय सांगतेस हो आणि सगळे हसतायत ग्रुपवर मला अरे देवा त्याला सोडू नको त्याला पकडून ठेव मी येते लगेच ए थँक्यू हा पहिल्यांदा मदत केलीस थँक्यू हे गौऱ्या हा काय मी काय म्हणते हा. तुम्ही दोघं इथे बसा ना काय बसा बसा नवीन आहे काय नवीन आहे नवीन नवीन आहे. बस, बस, नवीन आहे. हे पाहिजे हा, हळू काकू. आता लय मजा येणार आहे काय 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 दार का लावलं काकू काय तुम्हाला दाखवते एका लाथेत दोघ जण कशी चिरडली जातात ते तर- ये बात नेहमीप्रमाणे धमाकेदार परफॉर्मन्स मस्त सई मॅड परफॉर्मन्स होता गौऱ्यात आज तर म्हणजे तू यू एट द स्किट असं म्हणायला हरकत नाही तू आज धुमाकूळ घातलास आणि फार मजा आली ही सिरीज म्हणजे तुमचा एक्का आहे आणि आज त्याच्यामध्ये ॲडिशन झाली पण मस्त होती ॲडिशन काही जागा खूप भारी घेतल्यास आम्ही खूप हसलो आणि सागर खूप कॉम्प्लिमेंट्स कारण खरात काकू फेमस आहेतच पण खरात काका तिच्या होणाऱ्या उल्लेखातून जास्त फेमस आहेत आणि आज त्यांना तू एक चेहरा दिलास त्यामुळे मी खरात काकांना पुन्हा बघायला उत्सुक असेन आणि मजा आली वेल डन मंडळी भूतदया दाखवणं ही चांगली गोष्ट पण कधी कधी ती दाखवणं महागात देखील पडू शकतं कसं चला तर बघूया यासाठी तुमच्या समोर येत आहेत हास्य जत्रेतील इरसाल कलाकार आणि त्यांच्या सोबत आहे हिंदी मराठी चित्रपट नाटक आणि वेब मालिकांमध्ये आपलं स्वतंत्र स्थान निर्माण करणारा अष्टपैलू आणि हरहुन्नरी कलाकार जितेंद्र जोशी यात्री कृपया ध्यान जीजाजी माफ कीजिए यात्री कृपया ध्यान दीजिए प्लेटफॉर्म नंबर 3 की डागी सॉरी
प्लेटफॉर्म नंबर 3 की गाड़ी आज शॉर्ट फॉर्म नंबर 3 पे सॉरी फॉर फंबल प्लेटफॉर्म नंबर 3 पे ही दागेगी। सॉरी फॉर फंबल 3 पे आएगी। यात्रियों को होने वाली असुविधा के लिए हमें देख है। सॉरी फॉर फंबल हमें खेद है। स्टेशनचं नाव अंबरनाथ आहे का फंबलनाथ आहे? I don't understand these, trains are nowadays so late. I have some plans otherwise, I just have to go there and do my meetings, but this, I can't just rely on this train, right? ऑस्ट्रेलिया रिटर्न. How do you know? फेक अँड थुकरट एक्सेंट. What a news! What do you want? ए आवी जा ना. आवी जा, आवी जा. चूप. ए, इथला, इथला, इथला. ए, उभं जा ना, उभं. Oh my God. ए, इथला, इथला. ए, इथला, आवी जा ना. ए, इथला. ए, इथला, आवी जा. आवी जा, आवी जा. ए, એવી રીતે નહીં કરવાનું. No, no, no. એ, hi. Say good morning to uncle. અરે આ ગુડ નાઇટ છે. ગુડ મોર્નિંગ. अरे बापरे, म्हणजे गुड नाईट करताना तो झोपून करतो आणि गुड मॉर्निंग म्हटल्यावर असं असं करतो तो. एवढं शिकवलंय त्याला तुम्ही? ए तो प्राजक्ता मालीचा त्या योगा बघतो ना. हो? हे त्याच्यामुळे करतो. हे प्राजक्ता मालीचा खूप मोठा फॅन आहे. अरे वा, हा? काय बात आहे. ते करून दाखव ना प्राजक्ता माली सारखं ऍक्टिंग. क्या बात आहे. त्याच्या काय ते प्राजक्ता मालीचा काव्य संग्रह आहे ना, प्राजक्ता प्रभा. नो ना, ते त्याच्याबद्दल काय नाही. अरे त्याच्या जेव्हा मी कविता ऐकवते ना त्याला, तेव्हाच तो झोपतो. हा, आहे बरोबर, आहे बरोबर. त्याच्याशिवाय तो झोपत नाही. हो, मी नाही, नाही जवळ झोपत. जाऊ त्याच्या. काय करत नाही तो चांगला. आहे. नाव काय? जुली सोडावाला. आले जुली शोधावाला. हे त्याचं नाव नाही काय. हे त्याचं नाव नाही, माझं नाव आहे जुली सोडावाला. तुमचं नाव जुली शोधावाला आहे? माझं नाव आहे. अरे पण, आणि ह्याचं नाव काय? हे त्याचं नाव जम्बो आहे. एवढ्याशाच्या जम्बो नाव ठेवलंय तुम्ही? जम्बो. अरे बापरे, हे म्हणजे घरच्या स्टुलाला बुर्ज खलिफा म्हणण्यासारखं आहे. बाई बाई, हे बघा, हे अगदी मान्य आहे मला, खूप चांगला कुत्रा आहे, पण हा कुत्रा अलाउड नाहीये स्टेशनवर. कळलं का तुम्हाला? पकडली तुम्हाला. नाही, ते मला माहित आहे, पण तो माझ्याशिवाय राहू शकत नाही ना. हो, हो. शॅडो सारखा असतो माझ्या मागे नाही, मागे. बरोबर. त्याच्यामुळे किती छान आहे ना. किती गोड आहे कुत्रा. एकदम गोड आहे. वेगळंच ब्रीड आहे ना. बोकड आणि कुत्री ह्यांच्या अनैतिक संबंधातून झालाय का? तसं नाही, दाढी आहे त्याला. कुत्र्याला नॉर्मली दाढी नसते. ऐक, किती गोड, किती गोड. हा? गोड आहे. वा 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 वा. तो आम्हाला पण खूप आवडतो. अहो, पेपर भिजतोय, एवढं पण बिझी राहू नका. जम्बो, जम्बो. पेपर भिजतोय ना. एक मिनिट, काय म्हणाला? What a disgusting, yeah? व्हॉट अ डिस्जस्टिंग म्हणाले ते. आता ह्याच्यावर काय म्हणणार मी? ए ए ए ए लिटिल डेव्ही तेव्हा कशा गाणं गातो. हो, आणि नुसतं गाणं गात नाहीये, ट्रॅकवर गातोय. त्याला नाही आवडत. अहो, ते याला घ्या, वर घ्या. गाडी आली ना इथून, गाडी गेल्यावर कुतरा अशी 3 अक्षरं दिसतील पडलेली. याला ए, वर या. घ्या त्याला वर. बाबा, ये वर ये, वर ये. आवीचा. ए जम्बो आवीचा. अरे यार. इथलं असं काय करते तू. ऐक ना, तू एक काम करते काय. मी आता खूप बुडी औरत झाले ना. मला नीट चालता पण येत नाही. तू एक काम करतो, तिला वर घेऊन ये नी. सिंधी होत आहे मध्ये मध्ये. सिंधी जस्ट सांगतोय, पारशी करायचं आपल्याला. तिला वर घेऊन येतो का. मी घेतो, मी हे करतो. ये बट वर 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 ये 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 ये.
हा ए थांब 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 अरे परत खाली गेला हा थांब 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 अरे यार हा वर गेला आता खाली यायला जाऊ नका त्याला पकडा सांगतो अरे अरे हॅलो येस सर घ्या नमस्कार. हॅलो या तुमच्यासारख्या चांगल्या स्वभावाच्या माणसांची नितांत गरज आहे असं आहे मी मला- माझं कर्तव्य केलं होतं त्याच्यात काय एवढं Fine. आय एम फाईन हाव यू सर मी काय तुला ख्याली खुशाली विचारतोय का म्हणजे म्हणजे फाईन दे रे एक मिनिट फाईन म्हणजे आपल्या काखा झाकण्यासाठी निसर्गानं काय निर्माण केलंय दंड तोच दंड दे मला दंड काढ दंड कशाबद्दल कशाबद्दल सांगतो हा म्हणजे कसं आहे मला एक सांगा तुम्ही विमानात हत्ती घेऊन गेला तर चालेल का नाही सर बोटीमध्ये तुम्ही किंग कोबरा घेऊन गेला चालेल का छे सर नाही मग रेल्वेमध्ये कुत्रा कसा चालेल दंड काढा हे काय लॉजिक आहे सर मला कळलेलंच नाहीये लॉजिक हा. मला एक सांगा हा तुमचा प्रोडक्शन वाला तुमचा प्रमुख नट आहे की नाही हो हा कुत्रा झाला की नाही हो. याला काही लॉजिक आहे का नाही. आता तो माणूस तिथे बसून इंग्रजी पेपर वाचतो याला काही लॉजिक आहे का हा मुळात इथे काय आहे ह्याचाच लॉजिक नाहीये काही मग मी एका दिवसासाठी आलो मला कसला लॉजिक विचारतो दंड काढ एक मिनिट सर तुम्ही एकदम असं कोण आहात तुम्ही एक मिनिट मला सांगा कोण आहात मी तिकीट चेकर आहे खरं तर काय आहे, तुला दुप्पट दंड केला पाहिजे दुप्पट का सर कारण तू कुत्र्याला घेऊन इकडे आलास आणि ट्रॅकवर उतरला नाही सर तसं नाही झालं सर कुत्रा आधी खाली गेला मग मी खाली गेलो सर मग कुत्रा वर आला मग मी वर आलो पुन्हा तो खाली गेला मग मी काय मला ते सांभाळायचं होतं वाचवायचं होतं मग पुन्हा खाली गेलो आणि मग तुम्ही आलात कुत्रा वर आला तुम्ही मला गेलं सर असं अगदी झालं, बरोबर सर. मग 5,000 रुपये काढ दंड सर 5,000 कसले कारण तुझा कुत्रा आहे तो खाली गेला हो. ट्रॅकवर त्याचे 1,000 तू गेलास त्याचे 1,000 झाले 2,000 तो वर आला तू परत वर आलास तो परत खाली गेला त्याचे आणखी 1,000 मग तू परत खाली गेलास त्याचे आणखी 1,000 4,000 झाले आणि मुळात तू हा कुत्रा इथे प्लॅटफॉर्मवर घेऊन आलास ट्रेननी घेऊन जाण्यासाठी याचे आणखी 1,000 5,000 रुपये काढ अरे पण नाही हमका नाही है कुत्रा माझा कुत्रा नाही आहे तो सर बाळा हा तुझं नाव काय आहे समीर चौगुले अमित फाळके नाव असलं तरी दंड काढावा लागेल दंड दाखव घाणेरड्या विनोदाचे 1,000 आणखी घे सर 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 नाही जस्ट सुचला म्हणून बोललो मला दाखवायचं नव्हतं सॉरी सर Skit चाललंय? नाही ऐका सर तुम्ही हे बघा तुम्ही माझ्याशी नीट बोला तुम्ही असं डायरेक्ट हे नाही पकडायचं का? कुणाची चूक आहे आधी बघा तुम्ही सरकारी नोकर आहात अरे ये सरकारी दलीलें ये रिश्वतखोरी ये कमजरफी का नशा ये सरकारी दलीलें ये रिश्वतखोरी ये कमजरफी का नशा पैसे काढ चल तू पैसे पैसे काढ पैसे काढ अरे पण पहिल्या ओळीचं काय झालं पुढे त्याचं काय कळलं नाही. ते ओळ राहिली ना तिथे ते कम्प्लीट करा ना ती दंड काढतोस का नाही मी दंड काढतो पण मी तुला तेच सांगतो तू काय मुशायरा आहे नाही, का? बरं, बरं. ठीक आहे ओके मी दंड- तुम्हाला हेच सांगतो तुम्हाला हा कुत्रा माझा नाहीये मग कुणाचा आहे गेले 10 मिनिटं पारशी भाषेच्या उरावर जी म्हातारी बसली तिचा आहे तो या हिचा कुत्रा आहे तुम्ही हा ओ थांब रे काकी हा हा कुत्रा तुमचा आहे हा ए ते माझ्या कुठे नाही आहे कुठली बाई अशी असते मला सांगा सुनील शेट्टी ऍड करते त्याच्यात ती माझा कुत्रा नाही आहे ए कसा बोलतो माझ्याशी एक मिनिट थांबा मी बोलतो त्याची. आपल्या आईच्या वयाच्या बाईची चेष्टा करतोस तू आ? सुनील शेट्टी म्हणतोस तिला तिने एंट्री घेताना काय झांझरिया इसकी अशी एंट्री घेतली अशी एंट्री घेतली एंट्री घेताना झांझरिया अशी एंट्री घेतली होती हा सुनील शेट्टी म्हणतो तुला ए पुढी वाजत काय ए झांझरिया असं करेल का अरे पडशील ना. असं करेल काय पुढी वाजत काय पण बोलतो तू सर मी सांगतो काय झालं ते सांग. सर ही आहे ना हिचा कुत्रा होता तो कुत्रा खाली गेला हिने मला रिक्वेस्ट केली सर ती माझ्या इथे खाली जा नाही असं काहीतरी बोलली ती मी तिला मदत म्हणून खाली गेलो सर माझं स्वतःचं काही नव्हतं सर म्हणजे त्यांना उतरता येत नव्हतं म्हणून तुम्ही खाली गेला येस हे खरंय ए नाही ए काय पण झूट बोलतो हे झूट मी बोल- असं नाही मी त्याला नाही सांगितलं हा. मी माझ्या बुडी जरी असला तरी माझा असं उतरू शकतो माझा असं चढू शकतो हे आता ट्रॅकवर गेली 1,000 रुपये दे फाईन घे फाईन घ्या 1,000 रुपये घ्या आईने मुस्काड फोडून तुझा अरे फाईन घ्या ना सर ते आता का गेली फाईन ना घ्यायचा तू तिच्यावर आरोप केला म्हणून आरोपाचं खंडन करण्यासाठी तुझ्या आईच्या वयाची बाई ट्रॅकवर उतरायला त्याला तुझं उतरलाच होता
अरे नालायक माणूस तू औरतों को जलील करने वाले कमजोर इंसानों की तरफ हम देखते भी नहीं. मुद्दा तू नव्हताच. औरतों को जलील करने वाले इंसानों की तरफ हम देखते भी नहीं. हम जानते हैं कि जमाने तू पैसे काट रहे तू पैसे काट. अरे पूर्ण करो ना. पैसे काट. अरे हमरे का पूर्ण करो ना शेर. हमरो का अपक्ष भंग होता है ना ऐसा. पहिला ओळ इतना जोरदार है, दूसरा ओळ इतना नहीं है, ऐसा होता है ना हमका. एक बार पूर्ण करो ना, अच्छा हो जाएगा. हमका किसको भी पूछो, मी नाही आहे हो, माझा कुत्राच नाहीये. कोणालाही विचारा तुम्ही. बरं इथे कोण- विचारा तुम्ही कोणालाही. ए, त्याचाच आहे, त्याचाच. जरा तुम्ही थांबा, मी विचारतो यांना. कसं आहे बघा ते. एक्सक्यूज मी जेंटलमन, यो can you please tell me whose dog is this? Is it his or her? मला मी तुझ्या स्किट मध्ये नायच मी फक्त इकडं इंग्लिश पेपर वाचायला आलेलो हो. काय चरबी आहे बघा त्याच्यात. हा इंग्लिश पेपर वाचतोय, हा वेगळा विषय होईल स्किटचा. नवीन नवीन कपडे एका वाक्यासाठी घालून आलाय. खोटारडा माणूस आहे. ऐका अरे माझं कोण सर. खोटारडं कोण खरं मला माहिती ऐका. आहे. 20 वर्ष सर्व्हिस झाली आहे माझी. बरोबर आहे सर. कोण बघून ओळख तुम्ही तिकीट आहे का विदाऊट तिकीट आहे? नाही तिकीट आहे माझ्याकडे. माझा तो गुन्हा नाही. माझा माणसांवर विश्वास नाहीये. प्राणी खरे बोलतात. तू तिकडे जाऊन उभा राहा. अरे पण कशाला तिकडे जाऊन उभा राहा रे. मला का प्रूव्ह करायला लागते तेच कळत नाही. काकी तुम्ही तिकडे जा. मी काय मी इथे कुठे अरे बरं काय कसं बोलतो ना ते irritating कानाला. ऐक, 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 ऐक करते. तू नाटक बरोबर. ए जेंबे इकडे रे. जेंबे नाही जम्बो सर. जम्बो जेंबे कुठले. म्हणजे तुमचा कुत्रा आहे ना, तुम्हाला माहिती आहे नाही ना नाही नाव नाही, काय? नाही मला जाऊन उभा राहा. स्किट लिहिलं होतं मी म्हणून कसं मला आहे, माहिती. कुत्रा स्वामीनिष्ठ है ना. स्वामीनिष्ठ असतो की नाही कुत्रा जम्बो. मग तुझा मालक कोण आहे त्याच्याकडे जायचं. 1 2 3 म्हणतात ते यू यू करतील 2 जण. जो मालक असेल त्याच्याकडे जायचं. ठीक आहे चला. 1 2 3. यू 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 हे बघ हे big one. अरे माझ्याकडे नाही आहे. अरे यार तू अरे नाही बाबा तू सांग. अगं तू हे बेरिंग ठेव बाजूला आणि सांग ना बाबा तुझा कुत्रा आहे ते. अरे अरे डिकरा तुझाच कुठं आहे डिकरा. तुझं पितळ उघडं पडलेलं आहे डुकरा. डुकरा कशाला बोललात मला. केवळ डुकरा डुकरा म्हणते ते. अरे ती डुकरा नाही डिकरा म्हणते. डिकरा डिकरा म्हणजे डिकरा म्हणजे लहान बाळ असतं तिला डिकरा म्हणतात. आणि डुकरा म्हणजे डुकरा. मांजर. मांजर. हे काय मांजर झाली ना मी. बोका. बोल हा, बोल. हो का. हा? ऐक हा. हे काय बोका आणि मांजर एकत्र बोल. बोल बोल बोल. बाहेर ये तू इधर. ये नाही, ये नाही. ये ना तू. ये ना, ये ना तू. घोडा बोल 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 घोडा. कोंबडा बोल 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 ना. मेंढा अरे हा नव्हता ना स्किट मध्ये. हा काय सांगून गेला. तू बोल ना पुढे. अरे बोलतो ना मी. बोल ना. कोण माकड. माकड हा बोल. हे काय समीर चौगुले. माकड. बोल 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 बोल. आता बघ आता बघ आता बघ आता बघ. हा. ट्रेन. एको आला. अरे कोण आहे ट्रेन आली. बोल ना बोल बोल. टिटवी. सई तामणकर. ए गपरे खूप झालं यार. काय मिमिक्रीचा मॉल लागलाय काय. हे काय करतोय तू. सॉरी सॉरी. मी काय झालं की मी असं स्किट गोदावरी सारखं वाहवत गेलो. मुळात हा एंड नव्हताच स्किपचा. हे यांनी घुसवलंय सर. ऐसा क्यों करते तुम. ये पिक्चर वालों को ऐसा क्यों स्किट में घुसोते हैं. क्यों घुसोते हैं पिक्चर वालों को स्किट में. अच्छा पिक्चर वालों को स्किट में घुसौते हैं वो अच्छा नहीं है. नहीं है. तुम स्किट वाले काय को पिक्चर में घुसते हैं. हम किधर घुसे. हम कभी घुसे. हम तुमको अभी बताशा. हम तुमको अभी बताशा. तुमको वो
उधर वो इसमें जाके तुम वो काम किया वो चंद्रा में, वो तुम जाके वो सीरियस रोल किया, लेकिन तुमको कॉमेडी का नॉमिनेशन कैसे मिला है ना? कॉमेडी को नॉमिनेशन तुम्हारा मिला है, सीरियस रोल को तुमको लाज वाटलो चाहिए, लाज तुमको. चल जा चल. तेरी तो ना मैं चल. ओ जाने वाले जाने से पहले देते जाना मंजिल का पता. क्या बात है. वो जाने वाले जाने से पहले देते जाना मंजिल का पता. हम तुम्हारे नक्शे तो पैसे काट अरे भाग रे. तो पैसे काट. चल मेरे को पैसे काट. क्या बात है! जोरदार टाळ्या! कहर बघा हास्यरसिक कशी दाद देत आहेत दादा. इतक्या वर्षांनी माझ्या मित्राचा लाईव्ह परफॉर्मन्स बघितलाय आणि त्याला मी मिठी मारली नाही असं होऊच शकत नाही. गेले कित्येक वर्ष तू खूप वेगवेगळ्या भूमिका करतोयस, पण त्यातला गंभीर भाग जास्त आहे, म्हणजे गंभीर भूमिका तू जास्त करतोयस. पण तुझा सेन्स ऑफ ह्युमर माणूस म्हणूनही मला माहिती आहे आणि अभिनेता म्हणूनही मला माहिती आहे. माणूस म्हणून तो मी कित्येक वर्ष अनुभवतोय, पण अभिनेता म्हणून मला तो खूप काळ दिसला नाही, जो आज दिसला आणि मन भरून आलं. म्हणजे क्या बात आहे जिथे. वंडरफुल. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. खूप मजा आली, खूप मजा आली. सई चक्कीत जाळ परफॉर्मन्स, फारच मजा आली. जित्या, आज मी तुला तुझ्या घरी बघितलं, कारण स्टेज हे तुझं घर आहे असं मला वाटतं. यू आर युअर सेल्फ वेन यू आर ऑन स्टेज, मग ते कुठेही असो जगात. मला गोदावरी कधीपासून बघायचं आहे गाईज. निखिल, मी अनेक स्क्रीनिंग्स मिस केलेत, पण आता ती वेळ आली आहे आणि महाराष्ट्र पण तेवढाच आतुर आहे जेवढी मी आतुर आहे. त्यामुळे 11 तारखेसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. Thank you. आणि खूप खूप थँक्यू इथे आल्याबद्दल. थँक्यू. मला एक गोष्ट इथे सांगायची आहे. खूप आतुर होतो या मंचावर येण्यासाठी. त्यामुळे गोदावरीचं प्रमोशन हे एक निमित्त आहे, परंतु मी मनापासून सांगू इच्छितो सगळ्यांनाच, आणि एस्पेशली मला सांगायचं आहे की सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे अनेक वर्ष ते विनोदी स्किट्स करणं हे अजिबात सोपं काम नाही आहे. मी काल रिहर्सलला आलो, 3:30 ते 8:30 रिहर्सल केली. ही सगळीजणं रिहर्सलला होती. आज मी 9:45 आलो तेव्हापासून ही माणसं आणि 2-2 स्किट्स करतात. हे इम्पॉसिबल आहे. हे खूप अवघड आहे. आणि विनोद करणं हे तर महाकठीण काम आहे. आणि हे इतक्या सातत्याने आठवड्यातले 4 दिवस 3 दिवस असं करणं हॅट्स ऑफ. आणि मनापासून इच्छा व्यक्त करतो की सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे, तुम्हाला कमीत कमी 100 वर्षांचं आयुष्य लाभो. कारण तुमच्यामुळे आम्ही हसतोय आणि नवनवीन कलाकार घडतायत आणि तुमच्या मुशीतून ते जात आहेत आणि त्यांची स्वतःची ओळख तयार करतायत. आणि हे तुमचं संचित आहे. तो थँक्यू सो मच सचिन, दोन्ही सचिन. हाऊ स्वीट दादा. मंडळी, गाव की छोरी शितली निघाली आहे तालुक्याला, पण त्याआधी शितलीची आणि शंकराची शेवटची प्रेमाची भेट होईल का? चला तर बघूया. शितली कुठे गेली? शितले कोणची शितली गेली? शितली कुठं नाही गेली हाय. तिचा तो कोणतो आत्या भाऊ आहे ना, त्याच्या बरोबर येणार आहे. त्या आत्या भाऊला मारला पाहिजे. खर तर त्याने भरवलंय तिच्या डोक्यात शहराला जायचं. कशाला मरायला जायचंय शहराला? ते नाही का, ते कम्प्युटरचा कोर्स आहे SST, काय तो MMT काय त्यो टिटवे सांगते. मग MSCIT आहे ती. त्याच्यासाठी चालले 6 महिने. किती महिने? 6 महिने. 6 महिने चालले होय. इथं तिला बघितल्याशिवाय तेच जात नाही. माझा 6 महिने कसं काढू? वगत आहे. जा की मग आठवड्यातून 1-2दा शहराला. मग मी असताना तो रोज आला असता मला भेटायला.
हा ती उंडगच आहे जास्तीचा बोलतोयस मग तसं नाही आज माझं दुकान आहे ग मंगळवारची सुट्टी असती फक्त आईला म्हटलं मंगळवारचं बंद ठेवूया तर म्हणते अर्धा दिवस तरी चालू ठेवू दुकानातच मरणार आहेस डुकरा त्यापेक्षा ना ते दुकानातले उंदीर बरे आहेत ते म्हणजे गाव उंडगून चरायला तुझ्या दुकानात येतात परत परत माझ्या दुकानाचं काय बोलायचं ना उंदराचं काय बोलायचं तू शानी बन मला बोलतोयस मग हे शिकली मग मला का मारतोयस शिकली हा इथं काय करतोयस तू मेसेज करून बोलली म्हणजे मला बोलली मी आली आहे मग तू इथं काय करतोयस सोडायला आलतो कोणला मामा आपले आपल्या हे कदम मामा आहेत ना गावची त्यांना सोडायला आलतो ती दुसऱ्या गावाला चाललेत ना हे कोण आहे ग मित्र आहे काय तुझा शितली नाही मग मित्र नाही आहे नाही म्हणजे ते गावातलं किराणा वाला आहे त्यो भुसार आहे त्यो तोंड देखले ओळख आहे फक्त असं काय नाव आहे त्याच शंकर नाव आहे शंकरा नाव आहे माझं. इसरलेच रे नमस्कार शंकरराव हा नमस्कार ही पण आहे ती ते आत्याचा पोरगा आहे माझ्या मामाची पोरगी आहे बरं का माझ्या भाऊ बहीण आहेत आत्याचा पोरगा हाये ती नाही का गालफाटी पिरिया ए गालफाटी नाही खळी पडती तिला सांगूया आता हिला ती कशी तुझ्या मामाची पोरगी आहे तशी ही त्या मामाची पोरगी आहे. भाऊ बहीण नाही आहेत आत्या भाऊ काही बी होऊ शकतं कळत आहे काय तुला नमस्कार पाहुणं नमस्कार नमस्कार शंकरराव नमस्कार नमस्कार कुठे शहराकडे चाललेले आहे का ही तर शहराला चाललंय होय कॅम्प्युटरचा कोर्स करायला चाललाय मी हा. ते 6 महिन्याचा कोर्स आहे माघारी फिरेन लगेच 6 हा, महिन्यात लगेच ना? तसं मी तिकडे रमणार नाही मी बोर होणार तिकडे बोर होणार. एवढं ओळखीचं पाळखीचं कोण नाही ना बोर होतीयस आणि ती मी असताना काय का आता का शितले आठव की लहानपणीच काय माझ्यावर वाहतुकीचा खेळ खेळत असायचीस हा ते भांडेकुंडी दिवस कवा जायचं कळायचं बी नाही तुझं तुला भांडेकुंडी खेळायचं आम्ही तुम्हाला सांगतो वाईच पाणी प्यायला गेलो नाही मी लगेच बोंगा पसरणार माझा नवरा कुठे गेला माझा नवरा कुठे गेला नवरा म्हणजे नवरा लहानपणीच बोलत आहे तर ते लहानपणीचं आहे की काय? लहानपणी कोणी ध्यानात ठेवतोय लहानपणीचं नवरी ठेवतोय की तो कशाला आपल्या सगळं ध्यानात असते हिनं म्हणजे लय त्रास दिलाय लहानपणी लय भाव खायच्यावर आता सोडतोय मी तवा मला माहित आहे लहानपणीचं आहे लहानपण बोल की लहानपणीचं वेगळं असतंय म्हणून लहानपणीचं वेगळं असतंय. मला माहिती लहानपणी राम 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 मामा शंकरा मामा बोला की शितले हा शिवली कुठं निघाला का काय नाही मामा तिघं नाही निघालोय शिकली निघाली शहराला कम्प्युटरचा कोर्स करायला जाणार आहे 6 महिने अंगाक शिले चांगले लय वारे मग राहणार कुठं तिथं माझ्याकडे तुमच्याकडे मामाची पोरगी आहे ना माझ्या आत्याचा पोरगा आहे ह्यो. रोहित या नाव आहे त्याचं हे तुम्ही कोण मामा म्हणजे अख्ख्या गावचा मामा हा. कदम मामा कदम मामा आहे ते असं हे होय का तो मामा हा. म्हणजे ह्यासनी सोडायला आला होता तुम्ही कुठे मला सोडायला कोण आलं होतं हे म्हणले तुम्हाला सोडायला आलं अरे हित आता काल मागच्या बाजूला गाव आहे ते, तिथं लग्न होतं तिथनं आलोय आता उतरलोय शेष तिथून काय सांगताय मला कोण सोडायला आले हे काय म्हणली मस्त मामींना सोडायला बाजारात होतो शनिवारचा बाजार होता मामींना सोडायला घरी गेलो मामी म्हणल्या मामा बाहेर गेले तर मामांना घ्यायला जा मला सोडायला आलायस तर मामांना घ्यायला आल तुम्ही घ्यायला आलतोय आता तिने सांगितलंय भाई अचानक लयच काळजी करायला लागले माझी ती ते महत्वाचं नाही हे बघ हा मामा शहरात चालीस तू चाललंय यांचं काय करायचं माहितीये काय काय? इथला हेकना पोरगा बघण्यापेक्षा शहरातला देखना पोरगा बघायचा लग्न गावात काय कुठे यो माणूस आवडलाय बरं का आपल्याला गावात काय ढेकळे ठेवले जीवे शितली तुम्हाला सांगतो आता शहरातच राहणार आहे गावात काय नाही म्हणजे काय काय आहे हिरी आहे तर हिरे आहे ती गावात शेत आहे शेत आहे हे देऊळ पण केवढं मोठं बोल की हा शाळा आहे मग दुकान आहे आपलं किराणा मालचं दुकान आहे आपलं
हा. दुकान सगळं तिकडे बी असतेच घेऊ त्याला काय आहे दवा पण इथं ग्रोथ नाही ना आयुष्याला नाही ग्रोथ नाही मामा ग्रोथ नाहीच आहे माहिती आहे का तुम्हाला ग्रोथ काय असते शहरातला माणूस आलाय तो सांगते म्हणजे काहीतरी भारी असलच का नाही अहो ग्रोथ म्हणजे प्रगती अंगाक्षी हाय का नाही प्रगती तुमचं ते म्हणजे वडिलोपार्जित आहे का दुकान म्हणजे काय बाप जाद्यापासून आहे आमच्या ग्रोथच नाही हो ओ मामा गप्पा की जरा गावलाय शब्द ग्रोथ म्हणून कुठं बी लावलोय तुमचं घरानं लय तालेवार हो. सांगू का बोलायला लावू नका मला 4 भावंड आहे ती पाहुणं 12 एकरची जमीन इथं डोकी फोडली ती 3 एकर घेतली ती सगळ्यांनी मिळून आणि मामा म्हणजे आहा उदळ्या माणूस ह्यांनी ऐक नाही 3 मधली 1.5 एकर कुणाच्या नादाने इकली सांगू तुम्हाला सांगू उगा आपलं मध्ये मध्ये बोलणं काहीच मॅटर काय तुम्हाला माहिती का तुम्ही काय कडक बुंदी आहे का एवढं कडक होत आहे का तसं नाही मामा आपलं व्हायचं लागा म्हणजे मला काय म्हणायचं होतं तुमचं दुकान असतं का नाही शहरात एखादं ग्रोथ झाली असती तुमची शितली जेव्हा की आता कशी तिकडं ग्रोथ करतोय मी माझी काय ग्रोथ होणार आहे आता शहरात गेल्यावर लागा तिकडं राहशील की मग हिरोईन निघत हा तुझा चेहरा तसा रेखीव आहे ए, तुला अंदाज नाही काय जलवा आहे तुझ्यात ती नाहीतर हे बघ बदक कटाळून उभं राहिले असं वाटतंय शितले काय म्हणतात पाहुणं ही मस्करी करते बदक म्हणते ती होय आणि कटाळलेलं बदक म्हणते ती होय जास्तीचं हसू नको. तू तर तोंड्या डुक्कर दिसतोयस तू. ए तू दिसते टिटवी हे बघ, नाही. ह्या उंदराचं ऐकून घेणार आधीच सांगून ठेवते मी. ए शाने मी माझ्या पत्रावर टिटवी बसवत नाही कळलं का शितली जास्तीचं बोलताय. तू मी निघाले. ए थांब जाऊ नका ए यार तुमचं चांगलं जुळतंय बरं का म्हणजे हक्कानं वाढताय तुम्ही हा चांगलाय शितली सल्ल्या का मस्त मजा येणार आहे माहितीये का शहरात तुला सांगतो मी की नाही नवी कोरी बुलेटच घेतली काय सांगतोयस मग काय गेल्या पहिली तुला बुलेट शिकवणार आहे आपण त्या टाइप मध्ये एकदम अंगाक्षी मागापासून शिकवणार हायवे. म्हणजे काय तवा बुलेट शिकवली नाही तुला मस्त दोघं बुलेट वरनं फिरायचं एकदम सगळ्या शहरामध्ये माझं ठरलंय बरं का माझं ठरलंय गेल्या पहिला आपण हॉटेलला जायचे हॉटेल म्हणजे साधं सुद्धा होय गार्डन रेस्टॉरंट गार्डन मध्ये कशाला मला विचारायचं सगळं गार्डन रेस्टॉरंट असते ती मस्त तुला सांगतो आत गेलं का नाही हे तिच्या आईला सगळं नुसतं असं पाण्याचं कारण जायचं तिकडं काय सांगतोस आत गेलं असं वाटतंय कुठल्या राजवाड्यात आलोय का काय खरं का काय मग काय अगं राजवाड्यात कसं ती मोठं झुंबर लावलेली असते ती नाही तसं मोठी झुंबर लावली ती हाटीला चमकत ते हिंदी पिक्चर वाणी असते अगं असं तसं जायचं टू शेमाव शितले आपण ऐक नाही त्या झुंबराखाली बसायचं आणि मस्त सिझलिंग ब्राउनी खायची नाही तिला नाही आवडत तसलं काय तिला बोरकुटावरती चिचीचं पेप्सी असते का नाही ती टाकलेली असते तुला आवडणार मला माहिती आहे नाही ना पाहुणं, नाही आवडत बोलते आहे ना ती नाही आवडत तर नाही आवडत आहे ना मग तिला. हा मग सांग की नाही आवडत आणि तू कुठे चालली आहेस तात्याने कसं जाऊ दिलं ग तुला तात्या तू सोडत नाही तुला घरातून बाहेर ते मला म्हणले होते लग्न झाल्यावर सोडणार म्हणून आता कसं सोडलंय त्याच्यासाठी सोडलंय की कशासाठी म्हणजे लगीन होणार म्हणून सोडलंय ना लगीन होणार म्हणजे नाही 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 काय नाही 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 असं बोललोय तात्या म्हणजे ते नाही मला बी आताच कळलंय हे काय नवीन आहे लगीन होणार. अगं, म्हणजे काय आहे, आता मला सांगा शहरातलं स्थळ असतं की नाही ते गावात बैठकीचा कार्यक्रम असला की येत नाही ती मग एवढ्या लांब ते आहे. बघा येत नाही ती त्याच्यामुळे तात्या काय म्हणले आता शितलीच जर शहरात असेल तुझ्याजवळ सोपं झालं का नाही कार्यक्रम तिथल्याच उरकून टाका असं म्हणलं तात्या म्हणजे काय सकाळीच बोलत होती माझ्याशी तर मग म्हणजे असं काय नाही अगदी म्हणजे बघण्याचा कार्यक्रम होईलच असं काय नाही म्हणजे तेच बोलले मी हा म्हणजे म्हणजे होऊ शकतं ना असं की बाबा नात्यातला एखादा असेल कुणीतरी म्हणजे तो येईल अन हात मागल तुझा हाय की नाही? मला काहीतरी बोलायचं आहे मला काहीतरी बोलायचं आहे. पोराची लक्षणं चांगली नाही दिसत काय पोराची लक्षण काय म्हणताय नीट जा म्हणलं ते नीट जा म्हणतात ते नीट जा म्हणतात ह्यांना लागा लय काळजी आहे बरं का काळजी आहे चांगला आहे गावातले आहे ना व. तुम्हाला ही जी काळजी आहे की नाही हाय काळजी आहे की आहे का नाही ह्याच्यातच कळतंय तुमचं बनी भावंडाचं नातं किती मस्त आहे नाही माझ्या दिसून येते लगेच बनी भावंडाची पण काळजी करायची नाही रक्षाबंधन आणि भाऊबीज आपल्याकडं कशाला शहरात टेन्शन घ्यायचं नाही आणि तुमचं लग्न झालं की नाही हनीमून फिक्स आपल्याकडनं मस्त वागी करून टाकायचं ओय पाहुणं हा.
लई बोललाय मगासपासून जावायच पाणी पिऊन या जा ताण लागली असेल ना मामा हा? जा दुकानात पाणी पाजून आणा जा बोलायचं की मला पाणी प्यायचंय ते काय तिकडे दुकान आहे तिथं घेऊन जा तिथं पाहुणा इथं गावचं जा मळी बी मळा जा चला पाहुणं चला मळी बी मला घ्यायची चला या. लई बोलतोय थोबाड फोडीन मी याचा इकडे ये, तू इकडे ये, इकडे बस. कशाला चिडतोय कशाला चिडतोय म्हणजे ती काय म्हणते ये लवकर बोला लवकर बोल लक्ष ठेव ऐक की ए, तू काय तिकडे जाऊन लगीन करणार आहेस होय? आहेस काय आज काय लगीन बिगीन करते मी नको हे जाऊ त्यांनी ती पाण्याची बघण्याचं काय बॉटल घेतली. अगं, हो कळतंय मला दम व्हायचं लई पाण्याची ऐक बॉटल ऐक घेतली, ऐक ऐक तू ऐक ना एक काम कर तिकडे जाऊन आहे ना बघण्या बेगण्याचा कार्यक्रम करू नको बरं का नाही करणार आहे. हा? हे नक्की ना? हा? नाही करणार. ऐक, पाणी देताय. तू आता जातीयस एक डाव माफ करतोय मी पण तुझं तर माझ्यावर खरंच प्रेम असेल का नाही शिकले आत्ताच्या आत्ता माझ्या डोक्यावर हात ठेव आणि मला आय लव्ह यू म्हण त्यात काय तेवढं लगेच म्हण. ए, झालं का? चला की मला काय वाटत नाही लागा गाडीला तिकडे लागा डुगडुग आलं एक चला डुगडुगाने जाऊ मग चला काय त्याला लागा चला शितले चल भेटू 6 महिन्यांनी भेटू बाय चल शितली नीट जमा शंकरराव. कर, शितले काळजी येतो बरं घे का चला हा. काळजी घे मामा येतो बरं का ते लवकर ये चला हाय का शंकर्या ते मी काय म्हणत होते माहिती आहे का तुला आय लव्ह यू शंकर्या आय लव्ह यू आय लव्ह यू शितली सगळे आले, डुगडुग आले. वा 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 लव्ह स्टोरी मध्ये ट्विस्ट आहे त्यामुळे आता ग्रोथला चान्स आहे भन्नाट परफॉर्मन्स मस्त प्रसादा वा वा अफलातून तो दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे नावाचा सिनेमा एका थिएटरमध्ये वर्षानुवर्ष चालू आहे ती लव्ह स्टोरी त्या थिएटरमध्ये तशी ही लव्ह स्टोरी या थिएटरात अशीच वर्षानुवर्ष हाऊसफुल चालू राहू देत वॉट अ वंडरफुल मुमेंट शेवटची जी मुमेंट काय कमाल कमाल म्हणजे कधी कधी ह्युमरच्या जोडीला या अशा इमोशन्स फार महत्त्वाच्या असतात आणि त्या तुम्ही इतक्या स्ट्रॉंगली डिलिव्हर करता त्यामुळे त्याची खूप मजा येते बाकी सगळ्यांचे परफॉर्मन्स उत्तम वंडरफुल मजा आली मजा आली याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची पण भेटूया पुढील भागात बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा पुन्हा 4 वार हास्याचा संवाद